पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील संस्कार कथांच्या अभिवाचन उपक्रमात मी श्री राजीव काशीनाथ ढेरे SSM माध्यमिक विद्यालय तारळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आपले हार्दिक स्वागत करतो। आई व मूल यांच्या पवित्र नात्यांची वीण घट्ट केली ती श्यामची आई या पुस्तकाने। हे पुस्तक लिहिताना साने गुरुजींनी आपल्या हृदयातील सारा जिव्हाळा त्यात ओतला आहे। म्हणूनच हे पुस्तक वाचताना आपले डोळे पाणवतात। हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश साने गुरुजींनी पुस्तकांच्या सुरुवातीलाच स्पष्ट केला आहे। या पुस्तकातील प्रारंभ मी आपणासमोर सादर करत आहे। पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापावर अवलंबून असतो। त्यांचे पुढचे बरे वाईट जीवन त्यांच्या आईबापावर अवलंबून असते। त्यांच्या बरे वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो। पाळण्यात असताना आईच्या खांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते। मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही। हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत। रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही। समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोती असतील की ज्यांची जगास वार्ता नाही। पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील परंतु मानवजातीस त्यांचे अद्याप दर्शन नाही। वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत। मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही। मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे ही ज्याला जाणीव आहे तो मोठा होत आहे। मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात। आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय। मायबापच कळत नकळत मुलांना लहान किंवा मोठा करीत असतात। मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते। आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वी त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते। गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्मे केली असतील त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात। जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही, आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव सृष्टी शिकवत असते। परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात। मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक। आईच्या पोटात मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला। बाहेर आल्यावरही आईच्या सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो। तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो। आईजवळ त्याची उठबस सुरू असते। म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय। आई देह देते व मनही देते, जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच। लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात। लहानपणी मुलांचे मन रिकामे असते। भिकाऱ्याला 4 दिवसाच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याचप्रमाणे बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता आधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते। अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात। याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते। मातीसारखे मेणासारखे ते असते, द्यावा तो आकार त्याला मिळेल। आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल, आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल। त्याप्रमाणे आईनेही मुलादेखत आदळआपट केली, भांडणतंटण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल। परंतु ही गोष्ट आया विसरतात
आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलांच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलांचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलाच्या समीप फार जपून वागावे, वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो त्याच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर मुलांना माहीत असो वा नसो त्याच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकाळात फुलत असतात हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आई बापांची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वशिष्ठी ऋषी वेदांमध्ये वरुणदेवाला म्हणतात, हे वरुणदेवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर. अस्ति जाजान कनियस उपारे. कनिष्ठांच्या जवळ ज्येष्ठ असतो, या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधीकधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारित, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधीकधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र का रे सांगत नाहीस, असे त्यांचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते. कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईट आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीवर बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारे आठवण मला करायला लावता. केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुर ही एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टीचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता, लहान गोविंदा म्हणाला. परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडायचा, भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याचप्रमाणे आपण कसे चढलो व चढत जातो हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरंकारी आहे. याचाच एखादे वेळेस अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढे थोडेच. ठाई ठाई मोह आहेत. कोसळावळ्यास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यज्ञ करावे, प्रामाणिकपणाने झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकास परके आहोत? तू व आम्ही यद्यपि एकरूप नाही का झालो?
आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली संपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावयाचा नाही. आम्हास सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कोठून आले ते सांग. आम्ही आजाऱ्याची शुश्रूषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाऱ्याची आई होतोस. आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वराडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वराडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्यात येथे कस्तुरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पहावयाचे. त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेस जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वराडातील त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तुरींचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनातला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला? सांग. श्यामच्या ने आता राहावे ना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे गड्यांनो. माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडावर प्रेम करावयास तिनेच शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करत राहणे हे मला तिनेच शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले. आईने जे शिकविले त्याचा परार्धार्शही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहेत. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येतील तो येवो. माझ्या आईने जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मदंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माऊलीचे, सारी माझी आई आई आई. असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, गड्यांनो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का? हो चालेल, सारे म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा, देवाने दिले 2. गोविंदा म्हणाला, रोजच सुदारस प्यावयास मिळणार, रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार. धन्यवाद.